स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सृजन द क्रिएशन सविनय सादर करीत आहे एकांकिका तिरसान. लेखक विठ्ठल सावंत, दिग्दर्शिका तनिष्का राणे, नेपथ्य दीपक लांजेकर, प्रकाश योजना श्याम चव्हाण, पार्श्वसंगीत प्रितीश खंडागळे, अंजली मायदेव. सादर करीत आहोत तिरसान. नमस्कार. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. श्रेया मिर्झे आपल्या प्रादेशिक बातम्या देत आहे. या वर्षीच्या उष्णतेच्या लाटेत आंब्याचा मोहर करपून गेल्यामुळे आंबे बागायत चिंतेत आहे. लवकरात लवकर रेस येऊ दे रे. हॅलो विवेक, हॅपी बर्थडे रे. अरे सगळी तयारी करून ठेवली. गावात सुद्धा केक भारी मिळतात. हे ना तर रेंजचा विचारू गेले. म्हणाले अमेरिकेतून वेगचं फोन इल्याशिवाय केक कापायचो नसतो. हॅलो हॅलो, आवाज कसं येत नाही विवेक? ए विवेक, फटकी लिहा फोनवर. अगो फटकी फोनवर नाही, तुझ्यावर लिहा. काय उलट धरलंस. या नवीन फोनचं शेंडोने बुको काय कळत नाही. तुझ्यासारखंच झालं. बोल 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 रे विवेक. काकी मी नीताच आहे. हो नीता तो फोन. मग बोल. हा बोल गे नीता. कानातला बोल गे बाय. काकी किती वेळ फोन घेवा? वेगचा फोन म्हणून बसलोय बोलत. त्याने अजून फोन केला नाही. तो करीत असाल तू, पण हे रेंज काय होती आता. तू का केला असाल का? माका सुद्धा नाही. हे बघ, तू का कसा विसरलो? आमचा एको विसरलो तर ठीक हा. काकी लाजा पोर. मला पुरा तुझा रेंज नाही काय गो? रेंज हा तर, पण तुमच्या झिलाक सवड वेळ होईना. काकी गेल्या 2 महिन्यात त्यानं माका फोन केला नाही. का म्हणतास काय? हो 2 महिने काय फोन केलाय. 2 महिने आणि तू आता सांगतोस येऊ देतो तो. कसं झाडताय बघ. हो झाडा त्या का? हा झाडा त्या का? हा असं कसा फोन केलाय नाही त्याने? हा हॅलो हॅलो एलिता झालो गेली. येताना महापुरुषाकडे गाराणा घालून दिलंय की घरात जाऊपर्यंत रेंज येऊ दे म्हणा. इली तू हातात घेतल्यावर गेली. हो तुम्ही ऐकलास? काय बोललास? अगं बोल. काय का बोलल्याशिवाय काय ऐकणार? विवेकांनी तर सुद्धा फोन केलाच नाही 2 महिने. ता ऐकला मी. पुढे काय ता बोल. त्या पोरं काय वाटत असेल तो
तिच्या मनाचा विचार करून उपयोग की नको. खरं. बरोबर बोलतोय ना मी. अगं तू कधी चुकीचं बोलतस मग हे. चुकताय ना मी खरं आता. खरं आता काय अगो त्या कामात वेळ मिळत नसा माणसात आवड असली की बरोबर सवड मिळतात. साठणी म्हणतात आता खोटा नाही. हो काय म्हणता गो साठमी अहो, आजकालच्या पोरांचं काय खरं नाही. एकदा आपलं गाव सोडून गेलो की घरदारी सांगत म्हणून समजा 24 तास डबोलो कसं साठायचा आणि मजा मारायची. एक त्यांच्या डोक्यात विचार हौशी बापाशी तर त्यांचं सोय नसू. आणखी काय म्हणता गो साठमी आणखी सांगवती तपली तपवार हजार तू का सांगलाय त्या साठमिनीचं काय ऐकू नको म्हणा तिने कधी कोणाचं भला योजन हा अगो आपलो विवेक तसो नाही हा नाही विसरूचो आपल्याला हा अगो चल इंसान झाली दिवो दाव हो तुम्ही अमेरिकेत जर्सी गाय किती होती. जर्सी गाय अगो न्यू जर्सी हाता न्यू जर्सी म्हण हाय संध्याकाळचे 7 म्हणजे थंय सकाळचे 9 तुम्ही त्या काय काय व्हॉटपॉट वर विंडो कॉल कर. अगो व्हॉटपॉट वर विंडो कॉल नाही गो व्हॉट्सअप वर व्हिडिओ कॉल असा म्हण मग कसायला काय कळत मग बोलतस की त्या समोर दिवला बघतोय झाली की घर कसा खाऊ कुठता नाही गो एकदम चिलबिल वासरांचो चिवचिवाट सुद्धा नाही हो आणि घर तयार झाला कोणाची जागा अगो आमच्या वाट्याला घर म्हणजे गोकुळ होता गोकुळ घरात निसतो राबतो असायचो आणि दारात यो चपलांचो ढीक दादा म्हणायचे श्री यो चपलांचो ढीक हीच आपली संपत्ती रे समाजवादी ना नाही काय रमा कधी कधी झाडा सुद्धा दिसतात काय झालं. अगो ही साखर भेटती साखरेसारखी गोड म्हणून साखर भेटती विवेक अमेरिकेच्या जायच्या आधी केवढी धरली होती ना एक एक खांदी आंब्याची नुसती वळंदली असायची वावटळीली की टपा 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 आंबे खाली पडायचे त्यानंतर तरी पोराटोरा घराकडे फिरकायचं. विवेक अमेरिकेत गेल्यापासून घराचीच बंद झाली होती विवेकचं सुद्धा साखर पिटकीवर लय जीव. अगो त्याच्या जन्मावरूस मिरगात लावलेलो यो आंबो या वर्षी बघ केवढा मोहरला होतो गावात एक पण आंबो नाही मोहरलो पण आपलो आंबो मोहरलो विवेकानंद येऊन झाला. झाडांचा सुद्धा भावना असतात ना कधी कधी वाटतं मीच काय तर कारण त्याच्या मनाचं मी कधी विचारच केलाय सारखी आपली माझी मता मी त्याच्यावर लादते झाला तर झाला. आता बोलतो तुमचं मामला ऐका. मी रामलक्ष्मी फोन दिलो की घ्या. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम करकश राम राम. विवेक अरे काय म्हणतोस काय उच्चार
आता येतस? हा काय गेला होतस? खेळत होतोय. हजारदा सांगलंय तुका त्या आवटातल्या पोरांबरोबर खेळात जाऊ नको म्हणत. पोरं धड हत्ती एकदाच सगळी उणगी. जाऊ दे होता सुट्टी करा दे म्हणजे त्या सावंतवाडी पिक्चर कंटाळत असत तरी तुमका सांगत होते गावाच्या हायस्कूलात नाव टाका म्हणाल. अगो माका शक्य असता तर मुंबईकच धाडल्या नसता त्या का. अरे या शाळेतले शिक्षक काय शिक्षक धड त्यांना बोलोक सुद्धा येत नाही. बाहेरसून येतात आणि 5-6 लाख संस्थेक देऊन शिक्षक होतात. तो जमदाडे मास्तर तर बघूचो तेव्हा त्या दारूवाल्या कामिळीकडे मुक्कामाक असता. पोराच्या तोंडावर काय का बोलतोस? बाबांनो, काय झालं त्या कामेरीत? ती गेली बसणार तेवढं बरं तुझं ऐकू का ना? जा बस काय ती रामरक्षा काय ती पुरी कर. आहे रामरक्षा कित्येक म्हणतात गे? अरे घर प्रसन्न होता म्हणजे भूत बाधा होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे वाणी. नानकर वाणी. अरे वाणी वाचा 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 शुद्ध वाचा ना वाचा वाचा. किती का वाचा वाचा तुमका सांगताय लहानपणी मी रामरक्षा म्हणत लागलाय ना की दादांचं लक्ष माझ्या उच्चाराकडेच असायचं. मी एकदा काहीतरी चुकीचं बोलतोय म्हणून त्यांनी माका निगडीच्या काठीनं फोडून काढलेली होता. माझे एवढे कडक होते. कडक? अरे आजूबाजूच्या आवाटातली पण सगळी पोरा त्यांका बघून अशी चळा जायची. का पाहिजे. अरे शिस्तीसाठी बोलायचे पण बाकी तसे मनाने चांगले होते. अहो बाळू भाऊजी तर त्यांच्या पुढे उभेच राहायचं नाही. बाळू भाऊजी. इले लक्षात बाळू काका. नाव काढू नको त्याचा. एका जन्म दिल्या न्याय दाखवले. कसो बसो ग्रॅज्युएट झालो तेव्हा पुण्यात एका भल्या माणसाकडे शब्द टाकून त्याला मीच नोकरीक लावले. त्याचं शिक्षण केलंय त्याचं लग्न केलंय पण शेवटी केल्या काय काय? तुझी काकी गेली आणि लग्न करून गेली ते का घेऊन. अशा बायकांना घरभरा बायका म्हणतात ना. काय कोणी सांगाय? हा कोणी सांगाय? हिला लक्षात तू बोलत असशील म्हणून किंवा बोललो ना. हा विचार नाही हो काय रे मी असं कधी बोललोय? तू टाके मग त्या नंदीचं काकी त्याची आजी म्हणता काय का हीच ऐकत आमचं घर बोलणार म्हणजे बोलणार. होय? अजून काय म्हणता? ती कुलीत नाही. वा 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 औषधी जी काय कुल्लेवर करून आवटातल्या खबरच घेत फिरता का काय. तिला सांगले तुम्हाला त्या आवटात फिरत जाऊ नको म्हणा. फिरकुळे कोणा खा विवेक असा पटला बोलायचा नाही हा. आणि अशी घरा घेण्यापेक्षा पुस्तकात डोक्यात घाल. बाबांनो सुट्टी पडली हा ना. अरे मग 9वीची पुस्तकं आणली ती वाच ना पुढे सोपं जाता. आहे माका सावंतवाडी जाऊचं नाही गे. तरी मी एका किती वेळ सांगलं काय ता तुका हॉस्टेलवर राहायचं लागतेला म्हणून सावंतवाडीत जाऊया. बदली काय आरामात झाली असती पण हे कबूल होतील का शपथ. तुका सांगो काय पण आज काय वाढवडिलांनी करून ठेवलं नाही तर असा वाऱ्यावर सोडून देता येत नाही ना. अरे ज्या गावात आपली नाळ पुरली हा तो गाव सोडूचा म्हटलं तर काळीच पिळवट रे. आहे बाळू काकांचं काय झालं पिवटला. काय काय असतं तुमचं काय हे झालं? बंद गजाली बंद. आऊ सांगता आणि हा पोरगो ढेकरासारखं तोंड उघडं ठेवून नाही का तोंड मिटता. बघावं तेव्हा मायलेकरांची तोंड बघायलेली. काय बोलतोस विवेक हिला काहीतरी जोक करते. हा माका नाशिणीची भाकरी आणि डांगर वया. तुमच्या जिभेचे थोचणे पुरुक माका भोपान नाही जाका पुढत पडताना त्या निमूटपणे घ्या. बाबांनो आई तर हे कशीच बोलता नंतर तुमका वळातच करून घालता. कळत काय लग्न झालं की कळत तुका. लगेच मी तर 9वीत आहे. अरे वयात तेव्हा हा बर 9वी ते 12वी ही 4 वर्ष तुझ्यासाठी महत्वाची आहेत. लग्नासाठी काय औषध कोण घेतलं लग्नासाठी अभ्यासासाठी म्हणतोय मी. हा
हा बघ, या 4 वर्षात तू जा काय करशील तर जोरदार तयारी करायची. हा, तुका वही ती गोष्ट हातात मिळणार, पण अभ्यासाच्या बाबतीत टंगळ मंगळ केलेली माका चालतली नाही. हा विवेक, तुला डॉक्टर व्हायचा ना? तो ढोल डॉक्टरांसारखं तो मेलो ढोरांचा डॉक्टर. अरे तू MBBS MD व्हायची स्वप्न बघ. हा, डॉक्टर विवेक श्रीधर नाडकर्णी. आणि डॉक्टर झालाच ना की गावातच दवाखाना उघडायचं. आणि फक्त पैशाच्या मागे पळायचं नाही, समाजसेवा सुद्धा करू पाहिजे. केलेल्या कष्टांचं चीज व्हायचं. दादांच्या आईच्या आत्म्यात शांती मिळाली. अरे तुझ्या आजीच्या वेळेस जर गावात डॉक्टर असते तर तुझी आजी वाचली असती. बाबांनो होतलच ना डॉक्टर? नक्की नक्की होतलच. पण माका तर क्रिकेट राहूचा. अरे कसले भिकारणे. काय करतोस? काळजी करतोय. 11 नंतर तो फोन करतो म्हणजे करतो. चल जेवून घेऊया. केक आपल्याला अगं मग हे जात नसा तर मग टीव्ही लाव, सिरियली बघ. भरल्या कशी ते नाव का दाखवतो नुसतं का कटका दिसताय केलेश नि काढी सगळी जोडपं काढी मोडतो. तुका घेऊचा काय बेटा तुमच्या बाप्यांचा बरा असता काय काढी मोडतो तर मिठाई कोणा मागला तरीचा अपेर करून मोकळे झालं. याच काय धमाका ओळखलास? मस्करी केलंय. कर गो कर. नवऱ्याची नाही तर कोणाची करतलस मस्करी? बेघर असतो तर त्याची केली असती. अगो त्याची मस्करी म्हणजे जीव घेणी मस्करी बाबा. तुमच्यावरच गेलो अगो 12वीच्या वेळेला बघलास ना त्यांनी काय केलं ते? काय असा चेहरा पडून गेलो. मग भेट करून मी विचारलं काय झालं रे? एका विषयात. काय झालं एका विषयात? इंग्रजीत. ये माझे बाय इंग्रजीत
कमी मार्क मिळाले पण एकूण 90% मार्क मिळाले. काय? राहू दे गो, बरं वाटतं. काय सांगणार, इथे मस्करी करूची पद्धत झाली. अगो त्यांनी टक्के सांगू का आणखी थोडा उशीर केला नसता तर मग बायपासचे टाके पडले असते. हो का बोलतोस? काय हो मला विवेकात चांगलाच मनावर घेतलाय नाही. अगो पोरांका एका परिस्थितीची जाणीव झाली ना की त्यांना अभ्यास कर म्हणून सांगूक लागत नाही. ते परिस्थिती बरोबर घेतात बरोबर. पण पोराने एवढी मार्क मिळवल्या पण ऍडमिशनच्या काय झालं तर बघितलंच ना. विवेक, ये विवेक. काय झालं रे? बस बस. मिळाली ना ऍडमिशन? खायच्या कॉलेजला लागलो नंबर? काहीच नाही. खरंच नाही? अरे, एवढी मार्क मिळवून सुद्धा एका मार्काने ऍडमिशन तुला. काय? कसं काय? तुमच्यामुळे ओपन कॅटेगरी ना आपली सिस्टीम बाबा, आपल्या देशातली सिस्टीम. हे विवेक, अरे या बघ, जा काय झाला त्याचं दुःख मला सुद्धा झाला. अरे पण म्हणून मी काय सिस्टीमला दोष देत नाही. आपला तो अधिकारच नाही. अरे या देशात या मातीत राहून कितीतरी लोकांनी आपलं करिअर केल्यांनी मोठमोठ्या हुद्द्यांपर्यंत पोहोचले. ती त्यांची स्वप्न होती बाबा, त्यांच्यावर कोणी लादली नव्हती. बाबांनो, तुम्ही तुमचा बोनसाय केलात माझा. बोनसाय बोनसाय कधी फुलत नाही बाबा. कोणत्याला तरी कसो, या ताप त्या ताप सुंदर दिसणारी त्याचा फक्त जजवा ठेवायचा. त्याच्या आयुष्यात मोकळा आम्हाला स्वप्न कधी रुजवूच द्यायचं नाही. या देशात राहिलो ना तर प्रत्येक वेळी सिस्टीम आली येणार बाबा. ए विवेक, काय बोलतोस तू यार? हा? हे बघ, जा घडला तर घडला. हा? जाऊ दे, आपल्या नशिबात होती म्हणायचं आणि गप्प बसायचं. हा? आणि देश सोडायची भाषा तर अजिबात करूच नाही. हा. अरे पैशाच्या मागे एवढा पळवचा नाही. पळवची सवय लावलं कोणी? तुम्हीच माझ्या स्पर्धेत टाकलात, मी पळवू लावलात. माझ्या स्वप्नाचा कधी विचारच नाही केला. अहो, ज्या वयात माझ्या आईच्या खुशीची उभोई होती त्या वयात मग हॉस्टेलवर ठेवलात. वाडीतल्या मित्रांमुळे कधी खेळवूक नाही दिला, त्यांच्यात कधी मिसळूक नाही दिला. तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात माझी स्वप्न कधीच राहिली. ती कधी पूर्ण झालीच नाही. ना तुमची स्वप्न पूर्ण झाली ना माझी. विवेक, आता पुढे काय करूचं ठरवलं? इंजिनिअरिंग. पोराने एकदा डॉक्टर व्हायचा किंवा इंजिनियर. यागदीच काय जमलं नाही तर व्हा शेतकरी, निकाल आत्महत्या. हो? विवेक, विवेक, तुका डॉक्टर करूचं स्वप्न मका मरेपर्यंत छळत राहू त्याला. बरं बघा कोण घालत आता, हा? बघ, मी बघ. कोण रे? कोण हा रे? कुणीतरी वाटसर बसतो. तुका सांगता रमा, ही अशी भित्री माणसं ना कुकारे घालत जातात, नाहीतर राम राम तरी म्हणतात. तुका सांगतोय. मग सांगा, फोन सकाळचं बघा. अगो, फोन येतो नको फोन. किती काळजी करतोस? बस बस. तुका सांगतोय, लहानपणी मी वडाच्या मुळावर गेलोय ना, कथाय मग म्हटलाचो आणि रस्त्याचं वास यायचो. मग मी भेऊन जोरात राम 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 म्हणत घराकडे पळायचो. म्हातारी कोतारी माणसं माका सांगायची कथाय भूता जेवण करतात म्हणून. तेव्हा अंधश्रद्धा म्हणजे काय हे माहित होतं गो कोणा. आता या घरात राहून इतकी वर्ष झाली पण भूत काय कधी नजरेत पडली नाही. आता पडतो ना, आपण दोघं तरी कोण असावं?
एवढ्या मोठ्या घरात भूतासारखीच वावर. अरे कोण रे? कोण हा? कोणीतरी वाट चुकलं असं वाटतं. बोलत आहे आपण काय कोणतरी ओळख मिळायला शिकत. हो डोक्याला त्यामुळे इकडे आपण दोघंच बोलणार तरी किती? तू का सांगते रे मग? एकत्र कुटुंबात जर सुख आहे ना तो खय नाही गो. आपलं विवेक अमेरिकेत जाऊन निघालो तेव्हा जर सगळे असते तर ते काय खय ठेवू कोणी खय नको हो असं झाला असता सगळ्यांचा. पण तो जाऊन निघालो तेव्हा होतं कोण? तू आणि मी. काय गो रमा? असं खापऱ्यासारखं तोंड करून किती बसलंस? अगो आज आनंदाचा दिवस हा. आज आई असती तर नातवाच्या तोंडावर ना 10 वेळा मीठ मोहरी ओवाळून टाकला नसती. खरंच विवेकने पण कमालच केल्या नाही. BE टॉपर्स आणि मास्टरसाठी हे अमेरिकेत न्यू जर्सीला स्कॉलरशिप. 2 वर्षासाठी जाता एका आनंदात जाऊ द्या. असं तर विश्वासच बसत नाही. आता बसलो. केवढा ना पोचला. अगं पोचलाय नाही गो. विश्वास बसण्यासाठी म्हणून चिमटो काढले. आता बसलो. तकडे जेवण तरी मनासारखं मिळत काय हो? अगो पोरांनी एकदा ठरवलं नाही की एखादी गोष्ट करूच या मग ते बरोबर करतातच. दादा अगो तू तयारी करायची म्हणा त्याच्या लागेची. आणि बघ इतकी पोरा दरवर्षी जातात. ते काय उपाशी राहत नाही. दादांनो बघतास ना तुमच्या आशीर्वादामुळे झाला या सगळा. तुमचे आशीर्वाद आणि विवेकची मेहनत. मी पीक मदत करते. तुटला ना. अगं तुटलाय नाही गो. असाच आता हँडल असा हा बघ तुटलाय नाही. आणि हा काय नयाची कापा ते काय लय आवडतं. अगो तो सावंतवाडीत नाही अमेरिकेत जाता हा. नाही का मला तरी बरं आता नारळाच्या कापावर भागवलं असते. माका वाटलं काय कुंदाचं पीठ तुकडा तांदूळ काय सुट्टा काय. अगो तू सावंतवाडीत नाही अमेरिकेत जाता हा. काय चालला नाही या सगळा. अगो त्या सुट्टाच्या वासान त्या वरच्या वर खाली उतरतील विमान. कळलं मग ती पाणी तयार करायची सवय सोडून देवा. जाऊ झाला आणि गेलो हा खरं हा. आणखीन काय जाणार. अगो नीटात भेटक केलो असा. आता कमीत कमी 2 वर्ष भेटक मिळणार नाही ना. भेटू दे काय तर बोलून घेऊ दे. तुका आठवत आहे ना आपलं लग्न ठरल्यानंतर कमीत कमी 1 महिन्यानंतर तोंडात तोंड लागला होता. काहीतरीच अगो म्हणजे बोलला अगो. आणि या बघ त्याची आता 5 GST घा. तर तू आता इलाय ना की तू जास्त वेळ त्याच्याशी बोलत बसू नको. तू काय त्याची सगळी तयारी कर आणि त्याला जाऊ दे लोक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तू मन घट्ट कर. स्वतः सांभाळ ना. काय म्हणता निका? ती काय सांगणीलंय तुमची काळजी घे म्हणून. चल निघो गोया. हे विवेक सगळं घेतलास ना काय राहिलं नाही ना. विवेक बसून घे. हो आता काय झाला माणूस कितीही शिकलो सवरलो तरी त्याने रिक्षा पिसवायची नसता. काय बरोबर बोलते ना मी. अगं तू कधी चुकीचं बोलतस. मग चुकताय तर मीच करा.
हे विवेक, औषधीचं ओवाळून झाल्यावर तिका नमस्कार करून घे रे, हा? नाहीतर तेवढाच राहतला. अगोदर हेंका कर, खायचो मान चुकूक नको ना. अगो किती बोलशील. चल एकत्र आशीर्वाद करूया. ये ठेव. हो. जातोस सांभाळून जा आणि खुशालीचं पत्र पाठव. पत्र? अगो फोन हा ना त्याच्याकडे, फोन करीत तो. फोन कर. आणि हे बघ, शनिवार रविवारचं ना सुट्टी घ्यायचं. हा तो सावंतवाडीत नाही हो, अमेरिकेत चालला हा. हा मग सुट्टीच होईल. आणि बघ, खापचा हात करू नको. काय खावासारखं वाटलं तर माका कळ, मी पाठवीन. गोष्ट काय जात कसंच आहे. आता काय भाई. पण हे बघ, गाडी घोडत जसं फिरत बसू नको आणि जागरण कमी कर. आणि हे बघ, हे झाला बोलून. अरे जाऊचा ना, 5ची एसटी आहे त्याची. ते चल विवेक दे, बॅग मी घेते. बाबा, तात्या येतो. आहे. साखर बिटकेट बिटको लागले ना की माका कळव. काय गो रमा, अशी विमानं किती बघत बसलंस? 11 वाजून गेले काय? 10:30 वाजले. किती काळजी करतेस? हा, येतो ना त्याचा 8-8 दिवस पण कधी फोन येत नाही. वाढदिवस आला म्हणून जीव तडफडता हो. करतो ना. तुमचा मुलगा झाला की कशा ठेवून द्या. गीताचा फोन विवेकचो फोन इलो नाही बोलिता, तू काय गेलो काय? माका सुद्धा नाय. अगो खरी तरी कामातच अडकलो असलो. करतो हा तो फोन. माका कळवा. हा हा, त्याने केलं की कळत आहे. हा ठीक आहे. फोन घेण्याची आली. तसं तर किती काळजी बघा. जोडा अगदी शोभा दिसतं. माका तर कधी त्यांचं लग्न होता आणि अंगात खांद्यावर नातवंड खेळता तसा झाला. 4-5 तरी होईल. पुन्हा एकदा या घरात गोकुळ खेळू पोया. विवेक झालं की ना आपण थाटा वाटप करू होया. अरे थाटा माटातच होता ना लग्न. अरे माझं एकूण तो एक जिला तो थाटा माटातच होता ना. काय काय म्हणता? हा, येतो ना फोन त्याचा. किती काय सांगलं ना तुका सांगलं होतं की नाही आपल्यानंतर तो फोन करता नाही म्हणून. व्हिडिओ कॉल करून सांगा. अगं व्हिडिओ कॉल. अगं व्हिडिओ कॉलच हा. बघ आता मी एक्सेप्ट करते. बघ एक्सेप्ट करते. हॅलो आहे. काय? बोल. विवेक बोल. कोण किती बंद करतं? हॅपी बर्थडे विवेक. हॅपी बर्थडे रे. लवकर फोन किती नाही केलं. माझं प्रिय नसतो कसं विसरलो होतो. I didn't have time, your mom. बोल बोल. नीट बोल काय. हे वेळच नाही मिळालो की. फायनल दोघांना नमस्कार करताय. गेलो काय? नमस्कार करतो. हिरो. खुशाल असणार रे. फाईन, मजेत आहे. बरं रे बाबा. काय रे? एवढा आवाज कसा येतो हा? हा, अरे कसलो तो भांगड टिंगाड चाललो हा. बाबा मी पब मध्ये आहे. मित्रांबरोबर हँगआउट करते. काय काय
पार्टी पार्टी. हे बाय पार्टी हो पार्टी कसला काय नाही ना. हे विवेक हाऊस बघ काय विचारता. पार्टी म्हणजे काय तसला काय हा काय वाईच बाबा. तू मित्राला वाईट वाटत नको ना. अगो थाय घेतली नाही तर ते का परत पाठवत. काय करशील आता खकडे तुझी ही खेळ मी खपून घेणार नाही सांगून ठेवते. ऐकलंस ना. दम देवा ऐकलंस ना रे. का काय करशील तर तकड्या हा अकडे आणलीस की माकाच दे. हा मग माका सुद्धा दे. नको दे. ए विवेक बोल की. असं मी तर फोन टाकणे केलंस हा तर वाट बघता है ना. आणि वेळच नाही मिळालो गे. 2 महिन्यात तुका एकदा सुद्धा वेळ मिळाला नाही. हाय येशील तेव्हा लग्नच लावतो तुझं. लगीन. हे सगळं कसा येच्या येळ झालेला बरा. उद्याच भटाकडे जाऊन मुहूर्त काढतोय. आहे बाबा एक आनंदाची बातमी हा. काय माझी नोकरी पक्की झालीच हा. आणि आणि काय तुमची सून सुद्धा. वय अमेरिकेतलीच हा. लिसा तिचं नाव. 6 महिन्यात लग्नाचं नक्की करूचा आहे. हे आहे बाबा. आहे राहुलशी वाटता. तिला सांगा सून बोलक चांगली आहे. ती बोलात रे पण त्या काय करणार. आहे तिका आता मी मालवणी बोलक शिकवलाय. आणि आता मी तिका रामलक्ष सुद्धा बोलक शिकवताय. रामलक्ष शिकवताना काय उच्चार करीत होती म्हणून सांगू. पण मी तिका शिकवणार आहे. तिका ना अंगाई सुद्धा शिकूची आहे. तू माका मांडीवर घेऊन तोपटत म्हणायची ना ती म्हणना गे एकदा. नाही म्हटली तर मी सुद्धा कट्टी धरणार तुझ्या वांगडा. आहे ऐसर माका झोपच नाही लागत गे. अमेरिकेत वंशभेदातून आणखी एका भारतीयाचा बळी. एका माथेफिरून तरुणाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विवेक श्रीधर नाडकर्णी या इंजिनियर तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहे. संपला गो. त्याला लग्नाचं सांगितलं तेव्हा किती पडून नाही बोललीस. एवढाच रावला गो. उठवू नको. वादळ बघा किती जोरात चोळलं वादळ. हो साखरपेटके चांबे बघ टपटपा पडतो ते. पोरांनो कोणीच कशी येत नाही. हा ए येवा रे येवा. पोरांनो येवा. आंबे गोळा करून घ्यावा. अरे आम्ही नाही ओरडणार. ओरडू नका त्यांना. अरे येवा सांगा ना त्यांना. सांगा येवा ना. रमा अगो आवड. सगळं आवडलं. आज माझं सोन्याचं पहिलं वाढदिवस.
पहिला वाढदिवस ना आपण थाटामाटात करू या. विवेक ती बघ बारीतली सगळी पोरं इली काय रे तुला कपडे घालून कंटाळा बसला बसलास. कपडे तुका चावतात काय हा? बाबांनी तुझ्यासाठी नवीन कपडे आणले मी बघा ना बघा आजूबाजू किती गोड दिसतात. ए पण अगोदर पापी नाही. अरे नाही अरे अरे नाही रडायचं नाही. आपण ना आपण केक कापूया. ए गड्या मामा काढ रे फोटो. आणि हा फोटो चांगला नाही लो ना तर कट्टी धरणार. तुम्ही गप्पा किती आहात बरं ना. हॅपी बर्थडे विवेक हॅपी बर्थडे विवेक. अरे काय झालं हे विवेक ये सर. अरे केक कापूचा हा ये ना. अरे रामा अगो आपलं विवेक आपणाक सोडून गेलो. संपला संपला सगळा. बाबा बघ काय म्हणतात ते. तू आपण सोडून गेला. ये ना इकडे हा ये ना माझ्या जवळ ये ना. काय चाललं विवेक ना विवेक. ही पहिली खेळ खेळू दोघं नावाने आम्ही हे केली होती. त्यानंतर राजेश देशपांडे आम्ही बोलीभाषेत केली. तर आपण तो म्हणाला की आपण ही आता मारवाडीत बोलीभाषेत करूया. आणि दोघांनी मिळून ही 2 दिवसात ती स्क्रिप्ट संहिता तयार केली आणि बोलीभाषेत आम्ही सादर केली. त्या एकेकाला बोलीभाषेत त्या वर्षी जवळ सगळीच पारितोषिकं मिळाली होती. ही आमची पहिली निर्मिती होती. आज ही एकांका आपल्या समोर सादर करण्याचा या सुजन प्रेक्षकांना परत एकदा संधी दिल्याबद्दल काही एकांका सादर केल्या कलाकारांचं हे शिबिरातली मुलाशी आज वाटलीच नाही. खरं तर थोडी सुंदर एकांका पाहिली त्याबद्दल खरंच आपले सुद्धा आभार सगळ्यांचे. सुनील जाधव आहे. नमस्कार, माझं नाव अथर्व शिरीष मिंगडे आणि मी श्रीधर यांची भूमिका केली होती. नमस्कार, माझं नाव कंदार तपन बलुस्ते. मी विवेक यांची भूमिका केली. नमस्कार, मी तनुष्का राणे. मी रमाची भूमिका केली. माझं नाव सार्थक राजप्तर आणि मोठा विवेकचं भूमिका केली. हा केवळ या कार्यशाळेसाठी आत्ताच्या बॅचच्या एप्रिल मेच्या रत्नागिरीतून इकडे आलेला आहे. आईसोबत नातेवाईकांकडे राहतो. मावशीकडे राहतोस ना. आजीकडे. हा. आणि दुपारी रिहर्सल करून घरी मासे खायला जातो.